नमस्कार मंडळी, श्री स्वामी समर्थ. आज आपण जाणून घेणार आहोत अधिक मासातील अत्यंत पवित्र, पुण्यदायी आणि भक्तिमय अशी अधिक मास पौर्णिमा आणि त्या दिवशी केली जाणारी श्री सत्यनारायण पूजा याविषयी संपूर्ण माहिती. अधिक मास म्हणजे भगवान श्री विष्णूंना अत्यंत प्रिय असलेला पुरुषोत्तम मास. या महिन्यात केलेली पूजा, जप, दान, व्रत, नामस्मरण आणि सत्संग यांचे पुण्य अनेक पटींनी वाढते असं धर्मशास्त्रात सांगितले आहे. विशेषतः अधिक मासातील पौर्णिमा ही अतिशय शुभ आणि फलदायी मानली जाते. या दिवशी भगवान विष्णू आणि माता लक्ष्मीची पूजा केल्याने घरातील दुःख, संकटे, आर्थिक अडचणी आणि नकारात्मकता दूर होते असे मानले जाते. यावर्षी अधिक मास पौर्णिमा शुक्रवार 30 मे 2026 रोजी येत आहे. पौर्णिमा तिथी 29 मे रोजी रात्री सुरू होऊन 30 मे रोजी सायंकाळपर्यंत राहणार आहे. त्यामुळे 30 मे हा दिवस स्नान, दान, जप, उपवास, सत्यनारायण पूजा आणि धार्मिक कार्यांसाठी अत्यंत शुभ मानला जाईल. विशेषतः सकाळचे शुभ वेळ आणि सायंकाळचा प्रदोष काळ हा पूजा करण्यासाठी उत्तम मानला जातो. अनेक भक्त या दिवशी उपवास करतात, विष्णू सहस्रनाम पठण करतात, गाईला अन्न देतात आणि गरजूंना दान करतात. अधिक मासातील पौर्णिमेला सत्यनारायण पूजा करण्याची परंपरा खूप जुनी आहे. कारण श्री सत्यनारायण म्हणजे भगवान विष्णूंचेच एक मंगलमय रूप. जीवनात सुख, समृद्धी, समाधान आणि मानसिक शांतता प्राप्त व्हावी म्हणून ही पूजा श्रद्धेने केली जाते. अनेक घरांमध्ये नवीन कार्य सुरू करण्यापूर्वी, मनोकामना पूर्ण झाल्यावर किंवा संकट दूर व्हावे म्हणून सत्यनारायण पूजा केली जाते. अधिक मासात केलेली ही पूजा विशेष फलदायी मानली जाते. कारण हा महिना स्वतः भगवान विष्णूंना समर्पित केलेला असतो. सत्यनारायण पूजा कधी करावी हा प्रश्न अनेक भक्तांना पडतो. ही पूजा पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करून शुभ मुहूर्तात करावी. सकाळी ब्रह्ममुहूर्तात उठून घराची स्वच्छता करून देवघर सजवावे. त्यानंतर स्नान करून स्वच्छ आणि शक्यतो पिवळे किंवा शुभ रंगाचे कपडे घालावेत. पूजा सकाळी सूर्योदयानंतर ते दुपारपूर्वी करणे उत्तम मानले जाते. परंतु जर सकाळी शक्य नसेल तर सायंकाळचा प्रदोष काळ देखील पूजा करता येतील. काही कुटुंबांमध्ये चंद्रदर्शनानंतर ही पूजा केली जाते. पूजा करताना सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मनातील श्रद्धा आणि भक्तिभाव. पूजा मोठी असो किंवा साधी, ती मनापासून केली तरच तिचे पूर्ण फळ मिळते असे मानले जाते. सत्यनारायण पूजा करताना भगवान विष्णूंना तुळशीपत्र, पिवळे फुलं किंवा केळी, पंचामृत आणि गोड पदार्थ अर्पण केला जातो. पूजा सुरू करण्यापूर्वी गणपती पूजन करून नंतर कलश स्थापना केली जाते. आता जाणून घेऊया पूजा मांडणी कशी करावी. सर्वप्रथम ज्या ठिकाणी पूजा करायची आहे ते ठिकाण स्वच्छ धुवून घ्यावे. शक्य असल्यास त्या जागी सुंदर रांगोळी काढावी. नंतर लाकडी पाट ठेवून त्यावर लाल किंवा पिवळे स्वच्छ वस्त्र अंथरावे. त्या वस्त्रांवर तांदूळ टाकून कलशाची स्थापना करावी. कलशात स्वच्छ पाणी भरावे. त्यात अक्षदा, सुपारी, हळद आणि नाणे टाकावी. कलशावर आंब्याची किंवा अशोकांची पाने ठेवून नारळ ठेवावा. नारळाला लाल वस्त्र किंवा मौली बांधावी. कलशासमोर भगवान श्री सत्यनारायणाचा फोटो किंवा मूर्ती ठेवावी. बाजूला भगवान गणपतीची मूर्ती ठेवावी. दीप, अगरबत्ती, फुले, तुळशीपत्र, पंचामृत, नैवेद्य, फळे आणि प्रसाद यांची व्यवस्थित मांडणी करावी. पूजेच्या जागेवर स्वच्छता आणि सात्विकता असणे अत्यंत आवश्यक असते. भगवान विष्णूंना पिवळा रंग प्रिय असल्यामुळे पिवळी फुले, हळद आणि केशर वापरणे शुभ मानले जाते. सत्यनारायण पूजेत प्रसादाला खूप महत्त्व असते. विशेषतः शिरा, पंचखाद्य किंवा गव्हांचा प्रसाद तयार केला जातो. हा प्रसाद भक्तिभावाने बनवावा. प्रसाद बनवताना मन शांत आणि पवित्र ठेवावे. काही घरांमध्ये केळी, साखर, तूप आणि गहू यांचा प्रसाद तयार करतात. प्रसाद भगवानाला अर्पण केल्यानंतरच सर्वांनी ग्रहण करावा. पूजा सुरू झाल्यानंतर प्रथम गणपती पूजन करावे. त्यानंतर कलश पूजन, नवग्रह पूजन आणि भगवान विष्णूंची पूजा करावी. विष्णू सहस्रनाम, श्री सूक्त किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्रांचा जप करावा. त्यानंतर सत्यनारायणाची कथा भक्तिभावाने ऐकावी किंवा वाचावी. कथा न ऐकता पूजा पूर्ण मानली जात नाही असे मानले जाते.
कथा ऐकल्याने मन शुद्ध होते आणि भक्ती वाढते. सत्यनारायण कथेमध्ये सत्य, श्रद्धा आणि भक्तींचे महत्त्व सांगितले गेले आहेत. जो मनुष्य श्रद्धेने ही पूजा करतो त्याच्या जीवनात अडथळे दूर होतात आणि घरात सुख समाधान आणते असे मानले जाते. कथा झाल्यानंतर आरती करावी आणि सर्वांना प्रसाद वाटावा. घरातील मोठ्यांचे आशीर्वाद घ्यावेत. पूजा कधी उचलावी हा देखील अनेकांना पडणारा प्रश्न आहे. सत्यनारायण पूजा साधारणपणे त्याच दिवशी आरती आणि प्रसादानंतर उचलली जाते. काही जण दुसऱ्या दिवशी सकाळी पूजा उचलतात, परंतु शक्य असल्यास त्याच दिवशी पूजा पूर्ण करून कलश विसर्जन करणे शुभ मानले जाते. कलशातील पाणी तुळशीला किंवा स्वच्छ झाडाला अर्पण करावे. नारळ प्रसाद म्हणून वाटावा. पूजेतील फुले वाहत्या पाण्यात विसर्जित करावीत किंवा झाडाखाली ठेवावीत. तांदूळ पक्ष्यांना टाकल्यास पुण्य मिळते असे मानले जाते. अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी अनेक भक्त उपवास करतात. काही जण फक्त फळाहार घेतात तर काही जण संपूर्ण दिवस निर्जला उपवास करतात. उपवासाचा खरा अर्थ म्हणजे मन, वाणी आणि शरीर शुद्ध ठेवणे. या दिवशी वाईट विचार, राग, मत्सर आणि अपशब्द टाळावेत. भगवानांचे नामस्मरण करत दिवस घालवावा. या दिवशी दान करण्यालाही विशेष महत्त्व आहे. अन्नदान, वस्त्रदान, गाईला चारा, पक्ष्यांना धान्य आणि गरजूंना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते असे मानले जाते. अधिक मासात केलेले दान अक्षय पुण्य देणारे मानले जाते. त्यामुळे आपल्या सामर्थ्यानुसार दान जरूर करावे. अधिक मास पौर्णिमेच्या दिवशी घरात दीप लावल्याने सकारात्मक ऊर्जा वाढते असे मानले जाते. सायंकाळी तुळशी समोर तुपाचा दिवा लावावा आणि ओम नमो नारायणाय या मंत्रांचा जप करावा. घरात शांत आणि भक्तिमय वातावरण ठेवावे. आता जाणून घेऊया अधिक मास पौर्णिमा आणि सत्यनारायण पूजेचे महत्त्वाचे नियम. सकाळी लवकर उठून स्नान करून स्वच्छ कपडे घालावेत. 2. घर आणि देवघर स्वच्छ ठेवावेत. 3. पूजेच्या दिवशी शक्य असल्यास उपवास करावा. 4. काळे कपडे परिधान करू नयेत. 5. भगवान विष्णूंना तुळशी पत्र नक्की अर्पण करावे. 6. पूजा करताना राग, वाद आणि अपशब्द टाळावेत. 7. सत्यनारायण कथा पूर्ण ऐकावी किंवा वाचावी. 8. पूजा झाल्यानंतर प्रसाद सर्वांना वाटावा. 9. गरिबांना दान किंवा अन्नदान करावे. 10. मांसाहार, मद्यपान आणि तामसिक पदार्थ टाळावेत. या नियमांचे पालन केल्याने पूजा अधिक फलदायी होते असे मानले जाते. श्रद्धा आणि विश्वासाने केलेली पूजा जीवनात सकारात्मक बदल घडवते. अधिक मास पौर्णिमा हा केवळ धार्मिक सण नाही तर आत्मशुद्धी आणि भक्तींचा दिवस आहे. या दिवशी मनापासून भगवान विष्णूंचे नामस्मरण केल्याने मानसिक शांती मिळते. अनेक लोक या दिवशी विष्णू सहस्रनाम पठण, भगवद्गीता वाचन आणि भजन कीर्तन करतात. काही जण मंदिरात जाऊन दर्शन घेतात आणि गरिबांना अन्नदान करतात. सत्यनारायण पूजा केल्याने घरातील वातावरण शुद्ध होते, मन प्रसन्न राहते आणि कुटुंबात प्रेम वाढते असे मानले जाते. अनेक भक्त सांगतात की श्रद्धेने केलेल्या या पूजेमुळे त्यांना मानसिक समाधान आणि जीवनात सकारात्मक अनुभव मिळाले. म्हणूनच ही पूजा अनेक घरांमध्ये नियमित केली जाते. अधिक मासातील पौर्णिमेला जर शक्य असेल तर संपूर्ण कुटुंबाने एकत्र पूजा करावी. लहान मुलांना देखील धार्मिक संस्कार मिळतात. पूजा ही केवळ विधी नसून ती भक्ती, श्रद्धा आणि एकात्मतेची अनुभूती असते. भगवान श्री विष्णू हे पालन करता देव मानले जातात. ते भक्तांचे दुःख दूर करून त्यांना योग्य मार्ग दाखवतात असे मानले जाते. अधिक मास हा त्यांचा विशेष महिना असल्यामुळे या काळात केलेली प्रत्येक भक्ती अधिक फलदायी ठरते. म्हणून या पौर्णिमेला श्रद्धेने सत्यनारायण पूजा करून भगवानांची कृपा प्राप्त करावी. जो भक्त मनापासून भगवानांचे स्मरण करतो, सत्याचा मार्ग धरतो आणि भक्तिभावाने पूजा करतो, त्याच्या जीवनात सुख, समाधान आणि शांती नक्की येते असे धर्मग्रंथात सांगितले आहे. म्हणून या पवित्र दिवशी मनापासून प्रार्थना करा, नामस्मरण करा आणि जीवनात सकारात्मकता आणा. श्री सत्यनारायण भगवान की जय. व्हिडिओ आवडला असेल, व्हिडिओतील माहिती उपयुक्त वाटली असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आणि हाईप देखील नक्की करत जा. धन्यवाद. व्हिडिओ पूर्ण पाहिल्याबद्दल अगदी मनापासून तुमचे आभारी आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.